राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे। करमाळ्याच्या पोलीस उपाधीक्षक अंजना कृष्णा यांच्याशी अजित पवारांची झालेल्या खडाजंगीवरून आव्हाडांनी निशाणा साधलाय। या सरकारमध्ये प्रत्येकाला मगरुरी आहे, हे राजीनामा देणार नाही, त्यामुळे त्यांच्या राजीनामा मागण्यात अर्थ नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। तसंच लाडकी बहीण म्हणता मग ती अधिकारी कोण होती असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेला आहे। 24 तासच्या कार्यालयाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नेते जितेंद्र आव्हाडजींनी भेट दिलेली आहे। गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। आव्हाडजी, तुम्ही बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे, काय साकडं घातलं देवाकडे? महाराष्ट्रामध्ये शांतता, महाराष्ट्रामध्ये जो पाऊस पडतोय त्याच्यामुळे शेतकऱ्यांची जी हानी झाली आहे त्या शेतकऱ्यांना थोडासा न्याय मिळायला हवा। महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर व्हायला हवा आणि शेतकऱ्यांना खुल्या दिलाने सरकारने मदत करायला हवी। हेच साकडं घालणार आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये। अगदी या सगळ्या धामधुमीमध्ये अजित पवारांचा एक फोन कॉल व्हायरल होतोय, ज्या IPS अधिकाऱ्याला केलेला, महिला IPS अधिकाऱ्याला। अजित पवारांनी माफी मागितली पाहिजे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी विरोधकांकडून मागणी होते। जितेंद्र आव्हाड कसे राजीनामा तर ते काही देणार नाहीत आणि राजीनामा देण्याची ह्या सरकारमध्ये कोणाची म्हणजे रमी खेळताना माणसं दिसली तरी राजीनामा देत नाहीत ते। त्यामुळे अजितदादांचा राजीनामा मागणं हा निव्वळ त्याला काही अर्थच नाही। पण महाराष्ट्राला हे कळलं असेल की मगरुरी किती आहे। एखाद्या लाडकी बहीण ना, फार लाडकी बहीण मग ती कोण होती? एखाद्या भगिनीला अशा अर्वाच्य भाषेत बोलायचं आणि कोणासाठी? हां, मी समजू शकतो एखाद्या कार्यकर्त्यावरती अन्याय झाला आहे, कार्यकर्ता फार घायकुतीला आला आहे आणि मग तुम्ही कार्यकर्त्यासाठी फोन करता वाळू चोरांसाठी, वाळू माफियांसाठी? म्हणजे राज्य सरकार चालवतंय काय? म्हणजे वाळू माफिया ह्या राज्य सरकारचा कणा आहे की त्याच्यासाठी डेप्युटी चीफ मिनिस्टर अजित पवार हे एका IPS अधिकारी, डायरेक्ट IPS ऑफिसरला, आणि त्या पण म्हणजे मी काही त्यांना पर्सनली बघितलेलं नाही की ओळखत नाही, पण त्या तरुण दिसत आहेत, म्हणजे नुकत्याच सेवेत आलेले आहेत, त्यांनाच महाराष्ट्राच्या राजकारणाची ओळख ही अशी की इथले उपमुख्यमंत्री आपल्याला डायरेक्ट दमच देत आहेत। महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली आणि मला वाटतं की IPS अधिकाऱ्यांनी पण आता कणा दाखवावा। कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या गैरकृत्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय। असं आहे की तुम्ही आज नाही ना, आमच्याकडनं पण अशा चुका झाल्या, पण आम्ही आमदार होतो, तुम्ही सत्तेत 30 वर्षात सत्तेत तुम्ही लोकांना मर्यादा कायम शिकवत आलात ना, कसं वागायचं। हे बघा तुमचं काय आलं समोर। मला वाटतं की हे बरोबर नाही, पण ह्याच्यातनं होणार काहीच नाही। या सरकारमध्ये सगळ्यांनाच एक प्रकारची मगरुरी आहे। लोकांनी आम्हाला निवडून दिला आहे, मग असं बाहेर येतं। अगदी जितेंद्र आव्हाडजी, धन्यवाद, तुम्ही जी 24 तासच्या कार्यालयाला भेट दिलीत, बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल।